नमस्कार, मी दीपाली. महाराष्ट्र एक्सप्रेस न्यूज मध्ये आपले स्वागत. सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक व गुन्हेगारी जगातील काही महत्त्वाच्या ठळक घडामोडी. तर प्रथम पाहूया काही ठळक घडामोडी. रेल्वे प्रशासन आणि केडीएमसी अधिकाऱ्यांनी लवकरात लवकर कल्याण रेल्वे स्टेशन त्याबाहेर परिस्थिती सुधारावी. आम्ही तुम्हाला 3 वेळा विनंती करून त्यानंतरही जी काही कारवाई असेल ती समोरासमोर असेल अशा स्टेशनची पाहणी केली. त्यावेळी आढळून आलेल्या विविध प्रश्नांवर त्यांनी रेल्वे आणि केडीएमसी अधिकाऱ्यांना चांगलेच धारेवर धरले. कल्याण स्टेशन परिसराच्या प्रवाशांसाठी प्लॅटफॉर्मवर स्वच्छतागृह, एफओबीसवर पंखे बसवणे, वेटिंग रूम या प्रश्नासह स्काय वॉकवरील फेरीवाल्यांच्या मुद्द्यांवर खासदार सुरेश वाळे-मात्रे यांनी उपस्थित रेल्वे आणि केडीएमसीच्या अधिकाऱ्यांवर प्रश्नांची बरसात केली, ज्यांची उत्तरे देताना रेल्वे केडीएमसीचे अधिकाऱ्यांचे अक्षरशः तारांबळ उडाल्याचे दिसून आले. या सर्व समस्या सोडवण्यासाठी आपण रेल्वे आणि केडीएमसी अधिकाऱ्यांना एकदा नाही तर 3दा विनंती करू. मात्र त्यानंतरही अधिकाऱ्यांनी कारवाई नाही केली तर 4थ्या वेळी त्या अधिकाऱ्यांची आपली बदली करून घ्यावी, कारण आम्ही जी कारवाई करू ती समोरासमोर असेल, असे शब्दात खासदार म्हात्रे यांनी अधिकाऱ्यांचे कान पटले. बांधव आहेत, त्यांना खूप समस्यांना इथं सामोरं जावं लागतं आणि रोजच्या रोज आणि गेली अनेक वर्ष प्रवासी संघटना सतत अधिकारी वर्गाशी पत्रव्यवहार करतात, परंतु कुठल्याही बाबतीत इथले अधिकारी वर्ग कुठलाही निर्णय घेत नाही, प्रवासी संघटनेला सहकार्य करत नाही. छोट्या मोठ्या वॉशरूमचा विषय असेल किंवा बाहेरील रिक्षा स्टँडचा विषय असेल, व्हीलचेअरचा विषय असेल, वेटिंग रूमचा विषय असेल, अनेक असे छोटे छोटे विषय आहेत. बाकी बाबतीत तर जे फ्रिक्वेन्सीचा वगैरे आहे तो मोठा विषय आहे, परंतु छोटे छोटे विषय देखील वर्षानुवर्ष इथं रखडले आहेत. इथं जो वॉशरूम बनला, महानगरपालिकेने वॉशरूम बनवला, लाखो रुपये खर्च केले आणि ते लाखो रुपये खर्च केलेलं वॉशरूम रेल्वेने तोडलं. हे सगळा पैसा जो आहे हा सर्वसामान्य नागरिकांच्या खिशातून जातो आणि म्हणून महानगरपालिका प्रशासनाने देखील जबाबदारीने आणि रेल्वे प्रशासनाने देखील जबाबदारीने या सगळ्या कामांकडे बघितलं पाहिजे. रेल्वे प्रशासन काम करेल, महानगरपालिका कारवाई करेल, महानगरपालिका काम करेल, रेल्वे प्रशासन कारवाई करेल, तर यात तुमचं आमचं सगळ्या सर्वसामान्यांचं नुकसान होतं. आणि जिथं जिथं आवश्यकता आहे वॉशरूमचे वगैरे तिथं तिथं वॉशरूम नाही आहेत. आता वेटिंग जिथं 4-5 प्लॅटफॉर्मला जिथून बाहेरच्या गाड्या येतात तर तिथं वेटिंगची आवश्यकता आहे, तो वेटिंग रूम 1 नंबरला आहे. म्हणजे अशा प्रकारचं समजत नाही की अधिकारी वर्गाला ही छोट्या छोट्या गोष्टी का कळत नाही. असे जे काही विषय आहेत, फेरीवाल्यांचा देखील विषय आहे. आता फेरीवाल्यांचा विषय स्कायवॉक हा महानगरपालिकेकडे येते, म्हणून मॅडमना मी आता रिक्वेस्ट केलेली आहे, मी त्यांना पत्र देखील देतो आणि पुढच्या 2-3 दिवसानंतर कधीही मला जर तिथे फेरीवाले आढळले तर नक्कीच संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी देखील करणार आहे. कुठंच, कारण त्या फेरीवाल्यांविषयी खूप तक्रार आल्या का तिथून ज्या आमच्या माता भगिनी जातात त्यांना आवाज देऊन अश्लील कृत्य करतात, नको नको ते शब्द बोलतात, हे सगळं चुकीचं आहे. आणि म्हणून ह्या सगळ्या गोष्टींवर कारवाई झाली पाहिजे. आणि जर ती कारवाई नाही झाली तर पुढच्या आठवड्यात पुन्हा एकदा मी या प्लॅटफॉर्मवर आपल्याला दिसेन आणि कडक कारवाईची मागणी करेन. 1 वेळा, 2 वेळा, 3 वेळा आम्ही विनंती करू आणि 3 वेळच्या विनंतीमध्ये जो अधिकारी ऐकला नाही, ज्याने त्याची कारवाई केली नाही, तर 4थी वेळ ॲक्शन घ्यायच्या अगोदर त्यांनी अधिकाऱ्यांनी त्या जागेवरून सरळ दुसरीकडे जावं. अन्यथा आम्ही लोक त्यांना जी काही त्यांच्यावर कारवाई होईल ती समोरासमोरच होईल. तर ह्या होत्या शहरातील महत्त्वाच्या घडामोडी. आमचे एकच ध्येय, आम्ही तुमच्यासोबत. तर पुन्हा भेटू याच ठिकाणी याच वेळी. तोपर्यंत धन्यवाद.